प्रतिनिधी रणजित माजगावकर सध्या संपर्कात आहेत। रणजित, कोल्हापूर पोलीस कधीपर्यंत या संदर्भातली माहिती देतील, कधीपर्यंत अपडेट्स देतील? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सध्या प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या ताब्यात आल्याची बातमी आत्ताच येऊन धडकलेली आहे। या संदर्भात आम्ही स्वतः तसं इतर माध्यम प्रतिनिधी हे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत। साधारण 5:30 नंतर त्यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। मात्र या संदर्भातली माहिती देण्यासाठी स्वतः इंद्रजित सावंत काही वेळामध्ये इथं पोहोचत आहेत आणि ते या संदर्भातली माहिती देणार आहेत। एकूणच प्रशांत कोरटकर हा सध्या पोलिसांच्या जरी ताब्यात असला तरी यातले 2 महत्त्वाचे जे घटक आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आता गरजेचं झालेलं आहे। कारण प्रशांत कोरटकरने त्याचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमधला डाटा पूर्णपणे डिलीट केला होता। तो पोलीस कसं पुन्हा ताब्यात घेणार हे पोलिसांसमोरचं आव्हान आहे। तसंच प्रशांत कोरटकरला गेल्या महिन्याभरामध्ये कुणी स्थान आसरा दिलेला आहे, कुठं तो लपला होता, कोणी त्याला मदत केलेली आहे, या सर्वांचा डाटा आता पोलीस काढतायत, त्याचा शोध घेत आहेत। त्यामुळे पोलीस या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊनच माध्यमांसमोर येतील असा प्राथमिक अंदाज आहे। नक्कीच, पण प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक झाली आहे, ही प्रोसेस कशी असणार आहे? कधीपर्यंत कोरटकरला आणलं जाईल कोल्हापुरामध्ये? त्यासाठी काही टीम्स रवाना करण्यात आल्या आहेत, आणखी कुमक पाठवण्यात आली आहे पोलिसांची? कोल्हापूर पोलिसांच्या पहिल्यापासूनच 3 टीम ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्या होत्या। त्यांचा शोध चालू होता। नागपूर असेल, गडचिरोली असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर जी 3री टीम आता तेलंगणामध्ये आहे। तेलंगणा स्थानिक पोलिसांच्या मदतीने जर प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतला असेल तर तिथली संपूर्ण प्रोसेस आज करण्यात येईल आणि त्या पोलिसांकडून प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतील। ते सोपस्कार आज पूर्ण होतील आणि उद्या काय सांगाल सर? काय थांब ना एक कॉमन बाईट द्या ना, एक कॉमन बाईट द्या ना, पोडियमवर पहिली प्रतिक्रिया